सर्वांनी कृपया राष्ट्रगीतासाठी उभे राहावं. सर्व उपस्थितांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. कुलसचिव माननीय प्रतिकुलपती महोदयांना पदवीदान समारंभ प्रारंभ होत असल्याचे घोषित करावे अशी विनंती करतील. माननीय प्रतिकुलपती महोदय, पदवीदान समारंभ प्रारंभ होत असल्याचे आपण घोषित करावे ही विनंती. माननीय प्रतिकुलपती महोदय, पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्नातकाच्या वतीने प्रार्थना करतो की पदविकांची पदव्या प्रदान करण्याची अनुज्ञा देण्याबद्दल आपण कार्यकारी परिषदेस विनंती करावी. या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेला मी सर्वांनी
पदवी प्रदान करण्याचा अनुग्रह करण्यात येत आहे. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रास्ताविक भाषण व विद्यापीठाच्या कार्याचा आढावा सादर करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील केदारजी, प्रतिकुलपती महाराष्ट्र पशु मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर व मंत्री पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य. आजच्या कार्यक्रमासाठी आभासी पद्धतीने उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे डॉक्टर शेखरजी मोरे, सचिव वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभाग व महासंचालक वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद नवी दिल्ली, माननीय महापौर, खासदार, माननीय आमदार, महाराष्ट्र शासनाचे माननीय सचिव, माननीय आयुक्त, NITचे अध्यक्ष, या विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, आमच्या विद्यापीठाचे कार्यकारी आणि विद्वत परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता, संचालक, कुलसचिव, आमंत्रित प्रतिष्ठित पाहुणे, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित प्राध्यापक, कर्मचारी, आज ज्यांनी पदवी आणि पुरस्कार प्राप्त होत आहे असे माझे प्रिय विद्यार्थी, पालक, महिला आणि ऑनलाईन माध्यमाद्वारे सामील झाले माझ्या सर्व बंधू आणि भगिनी. या विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाचे माननीय कुलपती तथा माननीय राज्यपाल श्री भगतसिंहजी कोश्यारी हे काही अपरिहार्य कारणामुळे या सोहळ्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांनी या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या आहेत, त्याबद्दल मी माननीय राज्यपाल महोदयाचे आभार मानतो. तसेच माननीय श्री असलमजी अली शेख, मंत्री मत्स्य व्यवसाय व माननीय श्री दत्ताजी भोगणे, राज्यमंत्री पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय इत्यादी हे देखील आपल्यासोबत त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांनी शुभेच्छा कळवल्या आहेत, त्याबद्दल मी मंत्री महोदयाचे आभार मानतो. या विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभासाठी अशा गौरवशाली आणि अभिनंदनीय संमेलनासमोर उभे राहून तुम्हा सर्वांचे स्वागत करणे हे माझा खरोखरच मोठा सन्मान आहे. दीक्षांत समारंभ हा विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा सोहळा असतो. आजच्या दिवशी आमच्या उत्साही तरुण मुला मुलींच्या हातात पदव्या देऊन त्यांच्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू करताना पाहून विद्यापीठाला अभिमान वाटत आहे. तर शालेय आणि महाविद्यालयीन जीवन हे व्यक्तीच्या भविष्याच्या व पुढील कारकिर्दीच्या पाया असतो. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, या दिवशी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे आणि आता तुम्हाला समाजाची आणि देशाची सेवा करण्यासाठी विद्यार्थ्यापासून व्यावसायिक होण्यापर्यंत आणि विद्वानापासून वैज्ञानिक किंवा उद्योजकापर्यंत स्वतःला विकसित करायचे आहे. अद्यापर्यंत विद्यापीठाने स्थापनेपासून गेल्या दीक्षांत समारंभापर्यंत एकूण 7,341 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली आहे. मला आपणास कळविण्यात आनंद होतो आहे की 10व्या दीक्षांत समारंभात शैक्षणिक वर्ष 18-19, 19-20 व 20-21 मधील पदवी धारकांना पदव्या आणि पदक प्रदान केली जातील. 339 पदवीधर, 275 पदव्युत्तर आणि 39 आचार्य उमेदवारासह एकूण 1253 उमेदवारांना पदव्या मिळणार आहेत. याशिवाय या दीक्षांत समारंभात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना 59 सुवर्ण पदके, 14 रौप्य पदके आणि यासह 2 पुरस्कार प्रत्येकी 35,000 रोख पारितोषिकासह प्रदान केले जातील. मला विशेषतः 2 नावाचा उल्लेख करायचा वाटतो. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुमारी ऋतू पघार या विद्यार्थिनीने 18-19 या वर्षासाठी 7 सुवर्ण व 4 रौप्य पदके आणि मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील येथील कुमारी नंदिया सुरेश जसना यांनी 2019-20 या वर्षासाठी 5 सुवर्ण आणि 1 रौप्य व 1 रोख पारितोषिक प्राप्त केले आहे. या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात आम्ही केलेला प्रामाणिक प्रयत्न आपल्यासमोर मांडण्याची ही संधी घेत आहे. विद्यापीठ अत्याधुनिक वर्गखोल्या, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज
पशुवैद्यकीय चिकित्सा संकुल, चांगल्या माहिती तंत्रज्ञान सुविधा, आधुनिक अत्याधुनिक ग्रंथालय व पशुधन शेत प्रक्षेत्र संकुल इत्यादी द्वारे दर्जेदार शिक्षण देत आहे. पदवीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना प्रायोगिक शिक्षण, आंतरवासित प्रशिक्षण, औद्योगिक आणि ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम आणि प्रत्यक्ष डेअरी प्लांट मध्ये दुग्ध तंत्रज्ञान यासंबंधी प्रशिक्षण आणि मत्स्यपालन विद्याशाखे संबंधी प्रशिक्षण देण्यात येत आहे. सध्या विद्यापीठात विद्याशाखेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1774, मत्स्य विज्ञान 184 असेल तर दुग्ध तंत्र शाखेत 198 विद्यार्थी आहेत. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या ज्युनियर आणि सिनियर रिसर्च फेलोशिप परीक्षेत कामगिरी सुधारण्यासाठी पदवीधर विद्यार्थ्यांना प्राध्यापक सदस्याकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. मला सांगताना आनंद होतो आहे की 19-20 आणि 20-21 मध्ये एकूण 45 विद्यार्थी ज्युनियर रिसर्च फेलोशिप साठी आणि 30 विद्यार्थी वरिष्ठ संशोधन छात्रवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातील आमचा एक आचार्य अभ्यासक्रमाचा विद्यार्थी डॉक्टर वीरेंद्र साळमा हा राष्ट्रीय स्तरावर लष्कराने घेतलेल्या रिमाउंट व्हेटरनरी कॉर्पच्या पात्रता चाचणीत प्रथम आला आहे. याशिवाय नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयातील एक विद्यार्थी श्री दिवेश गिरनारे यांना 2020-21 मध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी गेल्या 2 वर्षात 364हून अधिक शोध निबंध प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केले आहेत. आपण दूध उत्पादनात जागतिक पातळीवर वाढले असून आमचे सरासरी दूध उत्पादन 18-19 मध्ये प्रति पशु प्रतिदिन केवळ 5.1 किलो आहे. गोवंशाच्या अत्याधुनिक उन्नतीसाठी उंच गुणवत्तेच्या वळूसह दुधासह कृत्रिम लेखन ही गोवंशाची उत्पादकता वाढवण्याची एक प्रमुख रणनीती आहे. गेल्या 2 दशकापासून भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान वापरून व इन व्हिवो निर्मिती भ्रूण उच्च अनुवंश असलेल्या गायीची संख्या वाढवण्याची जगभरात वापरली जात आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर येथे भ्रूण प्रत्यारोपण तथा IVF केंद्राचे बळकटीकरण प्रकल्प कार्यान्वित केला आहे. प्रकल्पाअंतर्गत अत्याधुनिक भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगाची स्थापना देशी गायीमध्ये इन व्हिवो आणि इन व्हिट्रो भ्रूण उत्पादकाच्या उद्दिष्टासह करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत आतापर्यंत 110 भ्रूण तयार केलेले असून IVF मधून 8 गर्भधारणेची पुष्टी झाली आहे व 2 बछड्यांचा सुद्धा जन्म झाला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत नागपूर, परभणी, मुंबई आणि अकोला येथे पशुचिकित्सा संकुलात रोगी प्राण्यावर उपचार आणि निदानासाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. अलीकडच्या काळात आणखी एक महत्त्वाचा विकास म्हणजे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र लिमिटेड च्या सहकार्याने नागपूर येथे वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. हा उपक्रम शिवाय वन्यजीव बचाव केंद्रातील तंत्रज्ञान वन्यजीव मानव संघर्षातील वाघ, बिबट्या आणि इतर प्राण्यांना बचाव केंद्रात स्थलांतरित आणि वाहतूक करण्यास सक्रिय सहभाग नोंदवला आहे. कोविड-19 RT-PCR चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. प्रयोगशाळेत आतापर्यंत 25,000हून अधिक मानवी नमुन्यावर कोविड-19च्या निदानासाठी RT-PCR चाचणी करण्यात आली आहे. तसंच बर्ड फ्लूच्या निदानासाठी नमुन्याची तपासणी करण्यासाठी या प्रयोगशाळेत आता भारत सरकारने मान्यता दिली आहे. पायाभूत सुविधा आणि ज्ञानाचे अधिक चांगली देवाणघेवाण करण्यासाठी आम्ही सहयोगी दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो. त्यामुळे विद्यापीठाने NHEP, ICAR आणि वासुदेव चंद्राकर कामगिरी विद्यापीठ दुर्ग आणि NDDB आनंद यांच्यासोबत राष्ट्रीय स्तरावर संशोधन आणि विस्तारासाठी 3 सामंजस्य करार केलेले आहेत. तसेच विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी आणि वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी यांच्याशीही 2 करार केलेले आहेत. नापसूचे कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या विद्यापीठाअंतर्गत घटक महाविद्यालयाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचवण्यासाठी आस्थेने काम करीत आहे. मी आमच्या विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय भगतसिंग कोश्यारी
व प्रतिकुलपती श्री सुनील केदार, नागपूरचे प्रतिकुलपती आणि पशुसंवर्धन, दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय यांचे व तसेच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आणि यांचा अविरत पाठिंबा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मी आपल्या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. मी महासंचालक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि सचिव, कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग, भारत सरकार त्यांच्या आर्थिक सहाय्य आणि सतत मार्गदर्शन व पाठबळाबद्दल ऋणी आहे. श्री जे पी गुप्ता, सचिव, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र शासन यांच्या पाठबळाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि संशोधन विस्तार उपक्रम हाती घेण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी विद्यापीठाला उदार पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही सर्व निधी संस्थेचेही आभारी आहोत. कार्यकारी परिषद आणि विद्वत परिषदेचे माननीय सदस्य, कुलसचिव, अधिष्ठाता, संचालक, नियंत्रक, विद्यापीठ अभियंता, अधिष्ठाता, शैक्षणिक आणि सहाय्यक कर्मचारी आणि इतर अधिकारी यांनी विद्यापीठाच्या कामकाजात प्रगतशील सुधारणा करण्यासाठी सतत पाठिंबा आणि मदत केल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. प्रिय विद्यार्थ्यांनी, तुमच्या शैक्षणिक उद्दिष्टासाठी कष्टाने मिळवलेल्या पदव्या आणि प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे पुनश्च मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी, ज्ञान निर्माण करण्यासाठी, कौशल्य विकसित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्याकरता कठोर परिश्रम करणाऱ्या शिक्षक सदस्यांचे मी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा व्यासपीठावरील मान्यवरांचे आभार मानून मी समारोप करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिष्ठाता पशुवैद्यक विद्याशाखा, दुग्ध तंत्रज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्याशाखा यामधील स्नातक व पारंगत पशुवैद्यक विज्ञान, दुग्ध तंत्रज्ञान व मत्स्य विज्ञान या पदवीकरिता परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले पदवीकांक्षी सादर करण्याची अनुज्ञा मागतील. पारंगत व स्नातक पशुवैद्यक विज्ञान, दुग्ध तंत्रज्ञान आणि मत्स्य विज्ञान पदवीकांक्षी पदवी पुरस्कृत होईपर्यंत जागेवर उभे राहतील. माननीय प्रतिकुलपती महोदय, स्नातकोत्तर व आचार्य पशुवैद्यक विज्ञान या पदवीसाठी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले आणि पदवी प्राप्त करण्यास पात्र असलेले उपस्थित पदवीकांक्षी आपणासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. त्यांना पदवी पुरस्काराचा अनुग्रह करावा अशी मी आपणास प्रार्थना करतो. माननीय प्रतिकुलपती महोदय, स्नातक व पारंगत दुग्ध तंत्रज्ञान या पदवीसाठी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले आणि पदवी प्राप्त करण्यास पात्र असलेले उपस्थित पदवीकांक्षी आपल्यासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. त्यांनी पदवी पुरस्काराचा अनुग्रह करावा अशी मी आपणास प्रार्थना करतो. माननीय प्रतिकुलपती महोदय, स्नातक व पारंगत मत्स्य विज्ञान या पदवीसाठी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले आणि पदवी प्राप्त करण्यास पात्र असलेले उपस्थित पदवीकांक्षी आपल्यासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. त्यांना पदवी पुरस्काराचा अनुग्रह करावा अशी आपण प्रार्थना करतो. पदवी प्राप्त अधिकाऱ्या विद्यापीठाच्या प्रतिकुलपती या नात्याने मी विविध विद्याशाखांच्या प्रतिष्ठेवर क्रमशः सादर करण्यात असलेल्या पदवीकांना पदवी पुरस्काराचा अनुग्रह करीत आहे. त्या पदवी आदेशातील अधिचिन्ह पदवी प्रमाणपत्र प्रदान करीत आहे. तसेच विद्यावस्त्र परिधान करण्याचे अनुदान देत आहे. माननीय प्रतिकुलपती महोदय पदवीधरांना उपदेश देतील. सर्व पदवीधर उपदेश ग्रहण करेपर्यंत उभे राहतील. सत्यवन धर्मचर, प्राचीन ऋषीमुनीच्या संदेशाला अनुसरून विद्यापीठाच्या प्रतिकुलपती या नात्याने मी आपल्यास पुढील उपदेश करीत आहे. आपण तो मनपूर्वक ग्रहण करून त्याचे पालन करावे. सत्यवत धर्मचर, स्वाधीन प्रदान, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव, राष्ट्रदेवो भव, एष आदेश, एष उपदेश, एष विदुपशित, एष एदेतो अनुशासन. आपणाचा उपदेश श्रीपात म्हणून त्याचप्रमाणे आचरण करावे.
सर्व पदवीधरांनी पुढील प्रतिज्ञा एक सुरात म्हणावी. आम्ही या उपदेशाचे चिंतन व मनन करून त्याप्रमाणे आचरण करू. कुलसचिव हे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर शेखर सी मांडेजी, सचिव वैज्ञानिक व औद्योगिक विभाग व महासंचालक वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद नवी दिल्ली यांना दीक्षांत भाषण करण्याची विनंती करतील. मी माननीय डॉक्टर शेखर मांडेजी यांना दीक्षांत भाषण करण्याची विनंती करतो. आज आपल्याबरोबर महाराष्ट्राचे आदरणीय गव्हर्नर साहेब राहू शकत नाही, पण तरी सुद्धा मी एक 5 मिनिटात माझं भाषण संपवण्याचा प्रयत्न करतो. Honorable Governor of Maharashtra and Chancellor Maharashtra Animal and Fisheries Science University, Nagpur, Shri Bhagat Singh Koshiyari ji, Honorable Minister of Animal Husbandry, Dairy Development and Fisheries, Government of Maharashtra, and Co-Chancellor NAFSU, Shri Sunilji Kedar, Honorable Shri Aslamji Sheikh, Honorable Shri Uttarji Bharne, Distinguished Vice Chancellor, Professor Ashish Paturkar, Deans, Directors, Professor of University, members of the Executive Council, Academic Council of the esteemed University, members, learned faculty members, and most importantly, dear students. Very good morning to all of you. I am very pleased to be with you at this historic event of the 10th convocation of Maharashtra Animal Science University, Nagpur. I am happy to have the opportunity to witness more than 1,000 graduates receiving degrees in the disciplines of veterinary, fishery and dairy science. It is especially memorable as where I have also received the degree of my graduation and post-graduation. And I just like to mention a happy coincidence that Honorable Minister Sunilji Kedar and I, we are batchmates in Nagpur, in school and college. It seems not very long ago that I was in your place and eager to take a newly acquired degree, knowledge and skill and put them to the test in the real world. At the same time, I acknowledge that today we face many challenges and have opportunities that could have never imagined as a college graduate of 1980s to me. It is fair to say that the challenges that suddenly emerged due to COVID-19 in the present generation are among the toughest challenges that humanity has faced over a century. One fine day, or not so fine day, the education process was brought to a sudden halt in COVID. From face-to-face learning, we have to transport ourselves to online platforms to start and continue learning. And that was not easy. But we have been able to do it, and in the process, we have shown remarkable adaptability and resilience. Because of the innovative spirit of all of you, we are here today at this particular competition. I am sure that all of you will remember that higher learning neither begins nor ends in classrooms, as it is a lifelong commitment. Almost at the end of 2021, the years 2020 and 2021 will be remembered in history as the COVID years, 2 years when about every citizen on the planet was affected in one way or the other. The effect may have been direct or indirect, severe or marginal, but surely it did touch lives of all of us human beings. I am sure all of you here present would have unique experiences of how COVID has affected you. But the fact remains that despite many odds, difficulties and challenges, we have navigated them and we have overcome the challenges and are here today to receive your degrees and recognitions. As students and scholars, when you have played your part well, we should also remember and recognize that the faculty members and the staff of the university have also faced very difficult time period. They persevered during the challenging times and ensured that the pandemic did not hinder the education process. I also see many proud parents amongst here today. The cooperation and support provided by friends and family members is also critical. And we acknowledge their valuable contributions. As we know, the pandemic has not disappeared. Thanks to rapid scientific and technological breakthroughs, vaccines are available today.
For a company, manufacturing and administering vaccines have been massive, but yet a very well-funded excellence. I am very proud that I have been part of that administrative machinery which delivered 100 crore vaccines in literally a few months. We have a responsibility from now on and should continue to follow the way we did in the future. As you recall, there have been considerable debates and discussions about the origins of COVID. This is a zoonotic disease, and in recent history, we have witnessed a spate of zoonotic diseases affecting mankind on a large scale and viciously in some places. Some examples: virus, the frequent outbreaks of flu, bird flu, swine flu, Ebola, and many others. It is reported that in the coming decades, we might see many more such zoonotic diseases. I believe the veterinary discipline will have an important role to play in closely studying and even monitoring surveillance studies to possibly preempt or evolve preparedness to prevent further zoonotic diseases. Veterinary research serves as the interface of basic science and animal and human health that is critical to advancing our understanding of and response to impending risk and exploitation of discipline advantage in the pursuit of human medicine. I understand that there is an urgent need to provide adequate resources to investigators, training programs, facilities involved in veterinary research, and happy to know that National Institute of One Health is coming up in collaboration with ICMR NIV and MAPSU here on the premises of MAPSU Nagpur itself. The BSL-3 and the BSL-4 laboratories will be assets for the scientists from different fields of veterinary, human and environmental sciences, and many such fields under the One Health umbrella. I am also happy to know the contribution of the team of veterinarians that the Vice Chancellor mentioned from Nagpur Veterinary College under the Goa University to test about 25,000 human COVID-19 samples. It is very commendable by veterinarians to have achieved this timely contribution. Today is a World Science Day for Peace and Development. The day highlights the important role of science in society and the need to engage wider public in debates on emerging scientific issues. The day also underlines the importance and relevance of science in our daily lives. In this time of global COVID pandemic, the usefulness, application, and impact of society and science have been apparent as never before. There have been several past instances that show India's scientific prowess. But our approach for COVID is a proof that Indian science has truly arrived on the global stage. There are innumerable scientific and technological success stories from India. Indian scientific institutions and our scientists have risen into the challenges in the past. CSIR, the organization that I head, also has several examples of how we overcome difficult situations and handled the situation in the past. Be it coming up with parallel processing technology in computing when we were denied supercomputers, or giving the nation Amul baby food when the multinational corporations refused to set up baby milk food plant in India, to developing the first Swaraj tractor in the country. CSIR has been a very proud house of innovations. It's a happy coincidence that this convocation is being held on World Science Day for Peace and Development. COVID happens to be one of the many global challenges. There are far bigger challenges like climate change, environmental pollution, water, energy, public health, and many more which are knocking at our door at this moment. These need to be researched locally, and we have to find sustainable solutions for all these challenges. I am sure you have been given many pieces of advices by many over the years, including your teachers, parents, and others who care for you. As you embark on the next phase of your career, I wish to recall and remind you what in 1922 Mahatma Gandhi said, and there were the 7 deadly sins, and I am going to read the 7 deadly sins to all of you, and may they become a guiding spirit for you in your life. And the 7 deadly sins that Mahatma Gandhi said were:
wealth without work, pleasure without conscience, knowledge without character, commerce without morality, science without humanity, religion without sacrifice, and politics without principle. More than 100 years after Gandhiji identified this as 7 deadly sins, it holds true even today and will hold forever. May this be guiding spirit for you in your careers and your life. I reiterate, all of you to remember the above all times, so as to progress in your careers, we shall make sure that it is done on the foundation of work, conscience, character, morality, humanity, sacrifices, and principles. I am delighted that I have been with you during this important milestone of your life. I congratulate all of you on your achievements and wish you the very best in the paths that you have chosen. I wish all of you the very best for your future. Thank you. अधिष्ठाता पशुवैद्यक विद्याशाखा हे 2018-19 व 2019-20 या शैक्षणिक वर्षात आचार्य ही पदवी प्राप्त करण्यास पात्र ठरलेल्या पदवीकांक्षींना क्रमशः सादर करतील. माननीय प्रतिकुलपती महोदय, पशुवैद्यक विद्याशाखेच्या 2018-19 आणि 2019-20 या शैक्षणिक वर्षात आचार्य या पदवीसाठी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या आणि पदवीकरिता पात्र असलेल्या पदवीकांक्षींना मी आपणासमोर त्या पदवीचा अनुग्रहासाठी क्रमशः सादर करीत आहे. त्यांना क्रमशः पदवी पुरस्काराचा अनुग्रह करावा अशी मी प्रार्थना करतो. आचार्य पशुवैद्यक विज्ञान पदवीकांक्षी त्यांचे नाव घोषित होताच पदवी अनुग्रहासाठी व्यक्तिशः सादर होतील. शिराळे श्रीधर यशवंत, in the subject of veterinary parasitology with the thesis epidemiological diagnostic and chemotherapeutic evaluation of Mevalin trypanosomiasis in Mumbai region under the guidance of Dr. H.Y. Palampalle. हंते गौरव सुधीर, in the subject of veterinary surgery and radiology with the thesis on evaluation of surgicotherapeutic approach in spinal disorders in dogs with posterior paresis and hindquarter weakness under the guidance of Dr. S.V. Upadhyay. अवंडकर सुधाकर प्रल्हाद, in the subject of veterinary microbiology with the thesis on development of truncated infectious bursal disease virus BP2 protein based diagnostic antigen and its efficacy as a candidate immunogen under the guidance of Dr. P.A. Tendurne. अस्वार नेत्रा बबनराव, in the subject of veterinary public health with the thesis on standardization of multi-residue method for detection of selected organochlorine pesticide residues and its quantification in meat and fish under the guidance of Dr. A.M. Paturkar. खिलारे राजपाल शेषेराव, in the subject of veterinary public health with the thesis on effect of electron beam irradiation on survival of common food pathogens in pork and studies on shelf life of raw pork at refrigeration temperature under the guidance of Dr. A.M. Paturkar. वाडे मंगूराम रायसुजी, in the subject of poultry science with the thesis on effect of incorporation of essential oil alone or in combination in diets on performance of broiler chicken under the guidance of Dr. S.J. Manwar. फरांदे राजेश रघुनाथ, in the subject of veterinary microbiology with the thesis on molecular characterization of rat virus and das, in the subject of veterinary thesis on molecular
Dr. S.J. Manwar. जगदळे सुरेश दत्तात्रय In the subject of animal nutrition, with the thesis on effect of inclusion of ghee residues in goat ration substantiated by in vivo studies under the guidance of Dr. B.N. Ramteke. मायंदे उमेश पांडुरंग In the subject of veterinary anatomy and histology, with the thesis on histological, ultrastructural and histochemical studies on skin in goat under the guidance of Dr. S.B. Banuvapode. पाटील मंजुषा गणेशराव In the subject of animal reproduction, gynecology and obstetrics, with the thesis on seminal attributes, preservation and fertilizing ability of refrigerated and cryopreserved semen of dairy bugs under the guidance of Dr. M.V. Lavale. चर्जन रुपाली यशवंतराव In the subject of veterinary anatomy and histology, with the thesis on trichology of domestic and wild animals, a forensic approach under the guidance of Dr. N.C. Nandeshwar. भरूचा सुनील विस्पी In the subject of veterinary physiology, with the thesis on effect of THI on hormone profile, blood metabolites, milk composition and BCS in lactating Murrah buffalo under the guidance of Dr. S. D. Ingole. बोरेकर विवेक ईश्वर In the subject of veterinary pharmacology and toxicology, with the thesis on protective effect of gingiber officinale and its combination with L-ascorbic acid on induced late toxicity in poultry under the guidance of Dr. A. P. Sompur. सिद्दीकी मोहम्मद बशीर अहमद मोहम्मद इश्तियाक अहमद In the subject of livestock production and management, with the thesis on studies on managemental practices and constraint of various categories of buffalo farms around Mumbai under the guidance of Dr. S. S. Chopde. चेपटे शरद ज्ञानदेव In the subject of veterinary surgery and radiology, with the thesis on efficacy of articaine and ropivacaine as local anesthetic for paravertebral anesthesia in cattle under the guidance of Dr. M. G. Thorat. पावलकर धनंजय आनंदराव In the subject of veterinary clinical medicine, ethics and jurisprudence, with the thesis on Doppler studies on renal blood flow in dogs suffering from kidney disease under the guidance of Dr. R. V. Gaikwad. बनकर प्रवीण सूर्यकांत In the subject of animal genetics and breeding, with the thesis on study of polymorphism in candidate milk protein gene and their association with milk traits in the breed of cattle under the guidance of Dr. S. V. Kurakar. लाकडे चेतन किशोरराव In the subject of animal reproduction, gynecology and obstetrics, with the thesis on efficacy of various therapies in non-infectious repeat breeder dairy cows for fertility augmentation under the guidance of Dr. S. K. Sahatpure. गुडेवार जगदीश गणपत In the subject of veterinary parasitology, with the thesis on bioecological aspects and integrated management of Mycorrhiza hematodia complex in Maharashtra state under the guidance of Dr. B. W. Morladkar. काळवाघे श्रीकांत तोताराम In the subject of veterinary parasitology, with the thesis on prevalence of gastrointestinal parasitism in small ruminants of Maharashtra, with particular emphasis on assessment of anti-helminthic resistance in Haemonchus contractus infection under the guidance of Dr. H. Y. Palampalle. सय्यद मोहम्मद अली सय्यद शौकत अली In the subject of veterinary surgery and radiology, with the thesis on optimization of anesthetic protocol for cesarean section in the chest under the guidance of Dr. G. S. Khandekar. कदम आनंदराव सदाशिव In the subject of veterinary microbiology, with the thesis on studies on molecular profiling of bovine rotaviruses under the guidance of Dr. P. A. Tendurne. राठोड प्रवीण रामदास In the subject of veterinary pathology, with the thesis on comparative efficacy of cow urine distillate and Panchagavya against E. coli induced pathogen in broilers under the guidance of Dr. R. S. Ingole. कोमटवार संदीप जगन्नाथ In the subject of animal genetics and breeding, with the thesis on cytogenetic and molecular investigations in the cattle of Maharashtra under the guidance of Dr. M. P. Savane. जाधव नितीन दादाराव In the subject of veterinary pharmacology and toxicology, with the thesis on solation and characterization of acaricidal principle of some herbs and its efficacy against Rhizocephalus microplus under the guidance of Dr. S. R. Ravurkar. पिंकी रॉय In the subject of poultry science, with the thesis on welfare, behavior and performance of laying hens at different stocking densities and flock size in California and furnished cages under the guidance of Dr. M. M. Kadam.
अधिष्ठाता पशुवैद्यक विद्याशाखा हे त्यांच्या विद्याशाखेतून 2018-19 आणि 2019-20 या शैक्षणिक वर्षात पारंगत स्नातकोत्तर पशुवैद्यक विज्ञान या पदवी अभ्यासक्रमात प्रावीण्य प्राप्त करून पदके प्राप्त करण्यास पात्र ठरलेल्या पदवीधरांना क्रमशः सादर करतील. पुरस्कार प्राप्त पदवीधर त्यांचे नाव घोषित होताच पदके ग्रहण करण्यास व्यक्तिशः सादर होतील. माननीय प्रतिकुलपती महोदय, पशुवैद्यक विद्याशाखेतून 2018-19 आणि 2019-20 या शैक्षणिक वर्षात पारंगत स्नातकोत्तर पशुवैद्यक विज्ञान या पदवी अभ्यासक्रमात प्रावीण्य प्राप्त करून पदके प्राप्त करण्यास पात्र ठरलेल्या पदवीधरांना मी आपणासमोर क्रमशः सादर करीत आहे. त्यांना पदके प्रदान करून पुरस्कृत करावे अशी मी आपणास प्रार्थना करतो. महाराष्ट्र एनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल टू अ पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट फॉर सिक्युरिंग द हायएस्ट CGPA. 2018-19 मिस भावे नेहा प्रसाद, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सेस, अकोला. मिस मित्रा अयामिका अमित कुमार, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सेस, अकोला. लेट श्री आत्माराम झुंझाड सावकार, मेमोरियल गोल्ड मेडल टू अ पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट फॉर सिक्युरिंग द हायएस्ट CGPA इन द डिसिप्लिन ऑफ एनिमल न्यूट्रिशन. 2018-19 वानखेडे अक्षय जगदीश, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सेस, अकोला. मिस सिरसाट योगेश्वरी नारायण, कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सेस, परभणी. Venkateshwara Hatcheries gold medal to a postgraduate student for securing the highest CGPA in the discipline of poultry science. 2018-19 टिकले किरण कमलाकर, क्रांतिसिंह नाना पाटील, कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स, शिरवल. 2019-20 गुरुवे शुभम साहेबराव, नागपूर व्हेटरनरी कॉलेज. श्रीमती सुभद्रा निरागे gold medal to a postgraduate student for securing the highest CGPA in the discipline of animal biotechnology. 2018-19 शिंगाडे अमोल आत्माराम, मुंबई व्हेटरनरी कॉलेज, मुंबई. 2019-20 मिस पाईकराव दीपाली प्रकाश, कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सेस, परभणी. Dr. B.P. Madrewar gold medal for conducting a quality research work in the field of veterinary alternative medicine, homeopathy, Ayurveda, naturopathy. 2018-19 मिस शिंदे सीमा सिद्धेश्वर, नागपूर व्हेटरनरी कॉलेज, नागपूर. and 2019-20 मिस समीक्षा सी, नागपूर व्हेटरनरी कॉलेज, नागपूर. Late Dr. Rutuja Ramesh Bansur Memorial Gold Medal to a postgraduate student from amongst the all girl students securing the highest CGPA from Nagpur Veterinary College, Nagpur. 2018-19 मिस शिंदे सीमा सिद्धेश्वर, नागपूर व्हेटरनरी कॉलेज. and 2019-20 मिस अंबिका अरविंद, नागपूर व्हेटरनरी कॉलेज.
Professor Dr. Bharati Ashok Talwalkar Silver Medal to a postgraduate student for securing the highest CGPA in the discipline of veterinary physiology. 2019-20 कदम दीपेश रवींद्र, मुंबई वेटरनरी कॉलेज मुंबई. अधिष्ठाता पशुवैद्यक विद्याशाखा हे त्यांच्या विद्याशाखेतून 2018-19 आणि 2019-20 या शैक्षणिक वर्षात स्नातक पशुवैद्यक व पशुसंवर्धन या पदवी अभ्यासक्रमात प्रावीण्य प्राप्त करून पदके प्राप्त करण्यास पात्र ठरलेल्या पदवीधरांना क्रमशः सादर करतील. पुरस्कार प्राप्त पदवीधर त्यांचे नाव घोषित होताच पदके ग्रहण करण्यास व्यक्तिशः सादर होतील. माननीय प्रतिकुलपती महोदय, पशुवैद्यक विद्याशाखेतून 2018-19 आणि 2019-20 या शैक्षणिक वर्षात स्नातक पशुवैद्यक विज्ञान व पशुसंवर्धन या पदवी अभ्यासक्रमात प्रावीण्य प्राप्त करून पदके प्राप्त करण्यास पात्र ठरलेल्या पदवीधरांना मी आपणासमोर क्रमशः सादर करीत आहे. त्यांना पदके प्रदान करून पुरस्कृत करावे अशी मी आपणास विनंती करतो. 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी मिस रितू पांगल, नागपूर वेटरनरी कॉलेज नागपूर. महाराष्ट्र Animal and Fishery Sciences University Gold Medal for securing the highest CGPA and BVSc and AH degree program of the university. Professor Dr. Krishna Shankar Deshpande Gold Medal for securing the highest CGPA and BVSc and AH degree program of the university. Venkateshwara Hatcheries Gold Medal for securing the highest CGPA and BVSc and AH degree program of the university. Dr. R.T. Desai Gold Medal for securing the highest CGPA and BVSc and AH degree program from amongst all the students of Nagpur Veterinary College, Nagpur. Veterinary Anatomy Gold Medal for securing the highest GPA in the subject of veterinary anatomy at BVSc and AH degree program. Veterinary Pharmacology and Toxicology Gold Medal for securing the highest GPA in the subject of veterinary pharmacology and toxicology at BVSc and AH degree program of the university. Late Dr. Dilip Singh Rangilal Memorial Gold Medal for securing the highest GPA in the subject of livestock production and management at BVSc and AH degree program from amongst all the students of Nagpur Veterinary College, Nagpur. Late Sau Kausalyabai Digambar Harane Commemorative Silver Medal for securing the highest CGPA at BVSc and AH degree program from amongst the students of Nagpur Veterinary College, Nagpur. Late Shri Rambhau Bhagwanji Gorle Memorial Silver Medal for securing the highest CGPA at BVSc and AH degree program from amongst all the students of Nagpur Veterinary College, Nagpur. Dr. S. G. Narayan Pedkar Silver Medal for securing the highest GPA in the subject of animal genetics and breeding at BVSc and AH degree program of the university. Dr. Krishnarao Anand Govardhan Silver Medal for securing the highest GPA in the subject of veterinary pathology at BVSc and AH degree program of the university from amongst all the students of Nagpur Veterinary College, Nagpur. सुंदरबंड यशवंत महादेव, कॉलेज ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्सेस, परभणी. Dr. V.B. Ukeri Gold Medal for securing the highest GPA in gynecology, obstetrics and artificial insemination subject at BVSc and AH degree program. Arti Devi Memorial Gold Medal for securing highest cumulative grade point average at BVSc and AH degree program from amongst the students of Kovas, Parvani. यादव निवास हेंगावेलू, मुंबई वेटरनरी कॉलेज. Dr. B. Panda Gold Medal for securing the highest CGPA at BVSc and AH degree program from Mumbai Veterinary College, Mumbai. Pallubhai Savadia Nagpur Gold Medal for securing the highest GPA in the subject of veterinary public health with minimum CGPA of 8 at BVSc and AH degree program of the university. Late Dr. B. L. Purohit Commemorative Gold Medal for securing the highest GPA in pathology, parasitology, microbiology and veterinary public health at BVSc and AH degree program from amongst the students of Mumbai Veterinary College, Mumbai. Late Dr. Manohar Singh Devi Singh Chauhan Memorial Gold Medal for securing the highest GPA in the subject of animal genetics and breeding at BVSc and AH degree program from Mumbai Veterinary College, Mumbai. Dr. S. M. Ajinkya Professor Emeritus Memorial Award, cash prize for securing highest cumulative grade point average
at BVSC and AH degree program from amongst the students of Mumbai Veterinary College, Mumbai. मिस देशपांडे पृथा सुधीर, नागपूर वेटरनरी कॉलेज, नागपूर. Dr. V.A. Sapre Gold Medal for securing the highest GPA in the subject of clinical medicine at BVSC and AH degree program. Indian Society for Veterinary Surgery Gold Medal for securing the highest GPA in veterinary surgery and radiology of BVSC and AH degree program from amongst the students of Nagpur Veterinary College, Nagpur. मिस वानखेडे ममता संतोषराव, कॉलेज ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्सेस, परभणी. Late Dr. A.S. Kaikini Memorial Silver Medal. रणसिंग आशीष अभय, कॉलेज ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्सेस, उदगीर. Dr. S.R. Kulfikar Gold Medal for securing the highest GPA at BVSC and AH degree program from amongst the students of College of Veterinary and Animal Sciences, Udgir. Late Dr. B.L. Purohit Memorial Silver Medal for securing the highest GPA in pathology at BVSC and AH degree program. मिस शेख मोहसिना, क्रांतिसिंह नाना पाटील, कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स, शिरवल. Late Shri Devidas-Rao Navarrao Deshpande Memorial Silver Medal for securing the highest GPA in the subject of veterinary physiology and biochemistry at BVSC and AH degree program. मेडल्स फॉर द अकॅडमिक इयर 2019-20. मिस नांदियार जसना सुरेश, मुंबई वेटरनरी कॉलेज, मुंबई. Maharashtra Animal and Fishery Sciences University Gold Medal for securing the highest GPA at BVSC and AH degree program of the university. Professor Dr. Krishna Shankar Deshpande Gold Medal for securing the highest GPA in the subject of veterinary physiology and biochemistry at BVSC and AH degree program. Venkateshwara Hatcheries Gold Medal for securing the highest CGPA at BVSC and AH degree program. Dr. B. Panda Gold Medal for securing the highest CGPA at BVSC and AH degree program from Mumbai Veterinary College, Mumbai. Veterinary Anatomy Gold Medal for securing the highest GPA in the subject of veterinary anatomy at BVSC and AH degree program of the university. Dr. S. M. Ajinkya, Professor Emeritus Memorial Award, cash prize for securing highest cumulative rate point average at BVSC and AH degree program from amongst all the students of Mumbai Veterinary College, Mumbai. थोरात शरद सज्जन, क्रांतिसिंह नाना पाटील, कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स, शिरवल. Dr. V.A. Sapre Gold Medal. चोपडे वैभव श्रीरंग, क्रांतिसिंह नाना पाटील, कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स, शिरवल. Dr. V.B. Hukeri Gold Medal for securing the highest GPA in gynecology, obstetrics and artificial insemination subject at BVSC and AH degree program. मिस जैन शिवानी मनीष, नागपूर वेटरनरी कॉलेज, नागपूर. Dr. R.T. Desai Gold Medal for securing the highest CGPA at BVSC and AH degree program of the university from amongst all the students of Nagpur Veterinary College, Nagpur. Late Dr. Dilip Singh Rangilal Memorial Gold Medal for securing the highest GPA in the subject of livestock production and management at BVSC and AH degree program from amongst the students of Nagpur Veterinary College, Nagpur. Indian Society for Veterinary Surgery Gold Medal for securing the highest GPA in veterinary surgery and radiology at BVSC and AH degree program from amongst the students of Nagpur Veterinary College, Nagpur. Late Sir Kausalyabai Digambar Dharani commemorative silver medal for securing the highest CGPA at BVSC and AH degree program from amongst the students of Nagpur Veterinary College, Nagpur. Late Shri Rangau Bhagwanji Dorle Memorial Silver Medal for securing the highest CGPA at BVSC and AH degree program from amongst the students of Nagpur Veterinary College, Nagpur. मिस वर्षा भालचंद्र कुमार, मुंबई वेटरनरी कॉलेज, मुंबई. Late Dr. B.L. Purohit commemorative gold medal. Late Dr. Manmohan Singh Devi Singh Chauhan Memorial Gold Medal. Pannubhai Savadia Nagpur Gold Medal. Late Shri Devidas-Rao Navarrao Deshpande Memorial Silver Medal. मिस देविका देशपांडे, क्रांतिसिंह नाना पाटील, कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स, शिरवल. Dr. S.G. Narayan Khedkar Silver Medal for securing the highest CGPA in the subject of animal genetics and breeding at BVSC and AH degree program of the university. मिस नेहारकर गंगासागर अशोक, कॉलेज ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्स, उदगीर. Late Dr. B.L. Purohit Memorial Silver Medal for securing the highest GPA in the subject of pathology at BVSC and AH degree program of the university.
मिस कांचन नंदनवार, नागपूर वेटरनरी कॉलेज, नागपूर. Veterinary Pharmacology and Toxicology Gold Medal for securing the highest GPA in the subject of veterinary pharmacology and toxicology at BVSC and DVC program of the university. Dr. Krishnarao Anand Govardhan Silver Medal for securing the highest GPA in the subject of veterinary pathology at BVSC and AI degree program from amongst the students of Nagpur Veterinary College, Nagpur. मिस कथे अबोली सुहास, नागपूर वेटरनरी कॉलेज, नागपूर. Late Dr. A.S. Kaikini Memorial Silver Medal for securing the second highest GPA in the subject of animal reproduction, gynecology, obstetrics at BVSC and AI degree program of the university. उमेश कुमार, कॉलेज ऑफ वेटरनरी एंड एनिमल सायन्सेस, उदगीर. Dr. S.R. Kunthekar Gold Medal for securing the highest CGPA at BVSC and AI degree program from amongst the students of College of Veterinary and Animal Sciences, Udgir. मिस पठाण सीमा कौसर सलीम खा, कॉलेज ऑफ वेटरनरी एंड एनिमल सायन्सेस, परभणी. आरती देवी मेमोरियल गोल्ड मेडल. अधिष्ठाता दुग्ध तंत्रज्ञान विद्याशाखा हे त्यांच्या विद्याशाखेतून 2018-19, 2019-20 व 2020-21 या शैक्षणिक वर्षात स्नातक तंत्रज्ञान दुग्ध तंत्रज्ञान या अभ्यासक्रमात प्रावीण्य प्राप्त करून पदके प्राप्त करण्यास पात्र ठरलेल्या पदवीधरांना पदके ग्रहण करण्यास सादर करतील. पुरस्कार प्राप्त पदवीधर त्यांचे नाव घोषित होताच पदके ग्रहण करण्यास व्यक्तिशः व क्रमशः सादर होतील. माननीय प्रतिकृती महोदय, दुग्ध तंत्रज्ञान विद्याशाखेतून 2018-19, 2019-20 व 2020-21 या शैक्षणिक वर्षात स्नातक तंत्रज्ञान दुग्ध तंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमात प्रावीण्य मिळवून पदके प्राप्त करण्यास प्राप्त ठरलेल्या पदवीधरांना मी आपल्यासमोर क्रमशः सादर करीत आहे. त्यांनी पदके प्रदान करून पुरस्कृत करावे अशी मी आपणास विनंती करतो. लैबदार प्रवीण त्र्यंबक, कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, वरुड. महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल. लेट सुधाकरराव नाई, एक्स चीफ मिनिस्टर, महाराष्ट्र स्टेट, गोल्ड मेडल. कुलकर्णी हर्षवर्धन बालकृष्ण, कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, उदगीर. गुरुवर्य श्री नारायणराव बाजड स्मृती गोल्ड मेडल फॉर सिक्युरिंग द हायएस्ट जीपीए इन द सब्जेक्ट ऑफ डेअरी मायक्रोबायोलॉजी ॲट बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी डिग्री प्रोग्राम. मिस सोनल कुमारी, कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, उदगीर. तपस्विनी सावित्रीबाई मेश्राम गोल्ड मेडल. मेडल्स फॉर द अकॅडमिक इयर 2019-20 देशमुख उत्कर्ष प्रायश्चित. महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल. लेट सुधाकरराव नाईक, एक्स चीफ मिनिस्टर, महाराष्ट्र स्टेट, गोल्ड मेडल. गुरुवर्य श्री नारायणराव बाजड स्मृती गोल्ड मेडल. मिस डोलारे निकिता धनराज, कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, उदगीर. तपस्विनी सावित्रीबाई मेश्राम गोल्ड मेडल फॉर सिक्युरिंग द हायएस्ट CGPA ॲट बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी डेअरी टेक्नॉलॉजी डिग्री प्रोग्राम फ्रॉम अमंगस्ट ऑल ग्रामीण गर्ल स्टुडंट. मेडल्स फॉर द इयर 2020-21 वैद्य ईश्वर अनिल, कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, उदगीर. महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल फॉर सिक्युरिंग द हायएस्ट CGPA ॲट बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी डेअरी टेक्नॉलॉजी डिग्री प्रोग्राम. लेट सुधाकरराव नाईक, एक्स चीफ मिनिस्टर, महाराष्ट्र स्टेट, गोल्ड मेडल फॉर सिक्युरिंग द हायएस्ट CGPA ॲट बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी डेअरी टेक्नॉलॉजी डिग्री प्रोग्राम. मिस शिंदे सृष्टी प्रताप, कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, वरुड. गुरुवर्य श्री नारायणराव बाजड स्मृती गोल्ड मेडल. मिस पांडे सुलक्ष्मी शैलेश, कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, वरुड. तपस्विनी सावित्रीबाई मेश्राम गोल्ड मेडल फॉर सिक्युरिंग द हायएस्ट CGPA ॲट बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी डेअरी टेक्नॉलॉजी डिग्री प्रोग्राम फ्रॉम अमंगस्ट ऑल ग्रामीण गर्ल स्टुडंट्स. अधिष्ठाता मत्स्य विज्ञान विद्याशाखा हे त्यांच्या विद्याशाखेतून 2018-19, 2019-20 व 2020-21 या शैक्षणिक वर्षात मत्स्य विज्ञान स्नातक या अभ्यासक्रमात प्रावीण्य प्राप्त करून पदके प्राप्त करण्यास पात्र ठरलेल्या पदवीधारकांना पदके ग्रहण करण्यास सादर करतील. पुरस्कार प्राप्त पदवीधर त्यांचे नाव घोषित होताच पदके ग्रहण करण्यास व्यक्तिशः व क्रमशः सादर होतील. माननीय प्रतिकुलपती महोदय, मत्स्य विज्ञान विद्याशाखेतून 2018-19, 2019-20
व 2020-21 या शैक्षणिक वर्षात स्नातक मत्स्य विज्ञान या पदवी अभ्यासक्रमात प्रावीण्य मिळवून पदके प्राप्त करण्यास पात्र ठरलेल्या पदवीधारकांना मी आपल्यासमोर क्रमशः सादर करत आहे. त्यांना पदके प्रदान करून पुरस्कृत करावे अशी मी आपणास विनंती करतो. Maharashtra Animal and Fishery Sciences University for securing the highest CGPA at Bachelor of Fishery Science BFSC degree program of the university. 2018-19 टिपले जयंता सुभाष कॉलेज ऑफ फिशरी सायन्स उदगीर. 2019-20 मिस राखोंडे आकांक्षा विजय कॉलेज ऑफ फिशरी सायन्स नागपूर. 2020-21 कालबांडे प्रतीक राजेंद्र कॉलेज ऑफ फिशरी सायन्स नागपूर. विद्यापीठाचे कुलसचिव माननीय प्रतिकुलपती महोदय श्री सुनीलजी चित्रपाल केदार, मंत्री पशुसंवर्धन, दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य यांना भाषण करण्याची विनंती करतो. माननीय प्रतिकुलपती महोदय श्री सुनीलजी चित्रपाल केदार, मी आपणास विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावे. आजच्या या 10व्या कॉन्व्होकेशनच्या या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांच्या अनुमतीने आपण याचा सुंदरचा सुवास साजरा करतोय, माननीय तज्ञ राज्याचे सन्माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी, कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थी दशकापूर्वी सोबत असलेले महानिदेशक डॉक्टर शेखर शेट्टीजी मांडेजी, मंचकार बसलेले गुरु पातुरकरजी, सगळे सर्व सन्माननीय कार्यकारी परिषद सदस्य, विद्यार्थी बंधू भगिनींनो, उपस्थित श्रोत्यांनो, मनापासून आनंद समाधान की आजचा चांगला असा देखणा आणि गौरवशील कार्यक्रम साजरा होत असताना त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या लोकांनी कौशल्य प्राप्त केलं त्या सगळ्यांचं चेहरे आणि त्यांचा त्या ठिकाणी हावभाव पाहून अत्यंत त्या ठिकाणी आनंद आणि समाधान झालं. मी त्या विद्यार्थिनीचं मनापासून स्वागत करतो आणि आम्ही सगळ्यांनी माझ्यासहित सगळ्यांनी तिच्याकडे प्रेरणा घ्यावी की जिंकायचं असलं तर आभाळ सुद्धा ठेवलं असतं. आणि म्हणून ऋतू पागल यांचं मनापासून 11 महिने त्यांनी घेतल्या, त्यावेळी त्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करून या ठिकाणी आवाज करतो. आणि नेमकं याच गोष्टीचा, ह्याच दृष्टिकोनाचा आणि याच उत्साहाचा आजच्या युगामध्ये गरज आहे असं म्हणतं तर चुकीचं होणार नाही. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी विशेषतः डॉक्टर पातुरकरांनी या विद्यापीठाचा सगळा आलेख आपल्यापुढे मांडला आणि त्यांनी या एकंदरीत सगळ्या विद्यापीठाचा आलेख मांडत असताना पुढच्या असलेल्या त्यांच्या रूपरेषा सुद्धा सादर केली. डॉक्टर शेखर मांडे यांनी सुद्धा बदलत्या परिस्थितीमध्ये आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर नेमकं व्हेटरनरी सायन्सचं महत्व काय आहे आणि पुढे या सगळ्याची कशा रीतीने पुढे न्यायचा या संबंधी सुद्धा त्यांनी काही आपल्याला मार्गदर्शन केलं. सोबतच
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिलेल्या तत्वाचा आणि तत्वज्ञानाचा आम्हा सगळ्याला पुण्यश आठवण सुद्धा करून दिलं. आणि आज खऱ्या अर्थानं अत्यंत चांगल्या प्रकारे आम्हा सगळ्याला अपेक्षित असल्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने आजचा कम्युनिकेशन सादर होतोय असं समाधानाने मी प्रतिकूल व्हिडिओ म्हणून या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतो. मी आज एकंदरीत जे मेडलची टॅली मिळालेली आहे त्या टॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनींचा सहभाग आहे आणि हे सुद्धा आज उल्लेखनीय गोष्ट म्हटली तर चुकीचं होणार नाही. याचाच अर्थ असा की या सायन्सकडे आता आमच्या भगिनी सुद्धा जोरात लक्ष द्यायला लागलेलं आहे. या विभागाचा मंत्री झाल्यानंतर राज्याचा एकंदरीत कारभार पाहत असताना जरा अभ्यास केला आणि त्याची एक गोष्ट आवर्जून लक्षात आली की या ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या या व्हेटरनरी सायन्सचा अत्यंत जवळचा संबंध आहे. ज्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधी जेव्हा म्हणतात त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं किंवा एक विषय सांगितला, गाव बनाव देश बनाव, तर गाव बनाव देश बनाव ह्या गोष्टीला खऱ्या अर्थानं कोणी महत्वाचं पाऊल आणि मजबुती देऊ शकेल तर हे त्या ठिकाणी व्हेटरनरी सायन्सच आहे. ही गोष्ट त्या मान्यच केली पाहिजे. गाव बनाव म्हणजे काय? गाव बनाव म्हणजे गावामध्ये बिल्डिंग बनवायचं नाही. गाव बनाव म्हणजे गावाची ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आणि ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था नीट करायची असेल तर व्हेटरनरी सायन्स इज द ओनली सायन्स अवेलेबल विथ अस. which can take us to the roads of the rural economy. आणि मला असं आज तीच महत्वाचा विषय म्हणून बसलेला आहे. आणि म्हणून मी आज कोरोनाचा आपण घेतला. हा कोरोनाचा आजार सुद्धा आपल्याला कंट्रोल करायचा होता तर त्याच्यामध्ये सुद्धाही समजा आता डॉक्टर शेखरने सांगितलं पण येणाऱ्या दिवसामध्ये असे व्हायरसेस आले असले त्याला कंट्रोल करण्यासाठी व्हेटरनरी सायन्स तेवढीच महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये राहणार आहे. आणि त्या महत्वाच्या भूमिकेच्या साठी व्हेटरनरी सायन्स अत्यंत चांगल्या प्रकारे पुढे सुद्धा आपली कर्तव्य पार पाडेल. विशेषतः ज्या लोकांनी आज प्रावीण्य घेतलं, काही सायंटिस्ट लोकांनी घेतले, काही लोकांनी आपल्या आपल्या फील्डमध्ये एक अत्यंत महत्वाची भूमिका आणि महत्वाचं एक शिखर घातलेलं आहे. त्या सगळ्यांकडे एवढीच अपेक्षा आहे की आपण या सायन्सकडे नितांत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण इथून इकडं व्हेटरनरी पासून समजा कंट्रोल केलं तर स्टिचिंग टाइम सेज द नाईन म्हणतात ना, तर व्हेटरनरी मध्ये कंट्रोल केलं ह्युमन मध्ये त्या ठिकाणी त्याला यायला बराच वेळ लागू शकतो किंवा थांबू सुद्धा शकतो. आणि व्हेटरनरी सायन्सने त्या पद्धतीने काम करावं. एक शेतकरी कुटुंबातला व्यक्ती म्हणून मी आपल्याकडून एवढीच अपेक्षा करणार आहे. विशेषतः पातुरकर साहेब आपल्याला आपला जो चमू या ठिकाण आहे, माझी आपल्याला अपेक्षा की सायन्स आहे, सायन्स टेक्नॉलॉजी भरपूर आहे, रिसर्च सुद्धा तुमचा भरपूर त्या ठिकाणी आहे. माझी अपेक्षा आपल्याकडून असं आहे की डॉक्टर शेखरने सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधी आठवण करून देत असताना त्याला धरून मी सांगितलं गाव बनाव देश बनाव. या सगळ्याला आज या कम्युनिकेशनच्या माध्यमातून आपण कुठेतरी एक फ्लॅगशिप प्रोग्राम आपण हाती घेऊ की गाव बनाव देश बनाव मध्ये इथून इकडे व्हेटरनरी सायन्स विल बी द फर्स्ट रनर. व्हेटरनरी सायन्सचे लोक मग ते कुठल्याही स्टेजवर काम करणारे लोक असो त्या सगळ्यांनी आपापलं कर्तव्य या गाव बनाव देश बनावच्या मोहिमेसाठी आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी पार पाडण्यासाठी आपलं मन व्यक्त करतो. खूप जास्त लांब नजर बोलण्याची त्या ठिकाणी पण आज मनापासून आनंद आहे. आणि येस शेखर, पुष्कळ दिवसानंतर आपली भेट झाली. विद्यार्थी जीवनामध्ये समोर आपण हॉलमध्ये बसून टीचर्स आणि लेक्चरर्स आणि डीन्स ऐकत होतो. आज त्या ठिकाणी आपण बसून हा कार्यक्रम इट्स व्हेरी प्रिव्हिलेज टू मी, सो काइंड ऑफ यू टू मेक मी रिमाइंड ऑफ दिस. रिअली मी जेव्हा केव्हा आय विल बी इन दिल्ली, वुड लाईक टू मीट यू देअर or whenever you have a time to come to Mumbai or Nagpur, we will meet over there and we will exchange the thoughts. बरेच दिवसानंतर आठवण करून द्यावं, मनापासून आभार करतो. जरी इतक्या दिवसामध्ये दिवाळीच्या तुला शुभेच्छा देऊ शकलो तर आज या कार्यक्रमाच्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो सगळ्या विद्यार्थ्यांना द्यायचं. पण एक गोष्ट सांगतो की गाव बनाव देश बनाव करत असताना या कोरोनाच्या धर्तीवर कारण मी अगोदर म्हटल्याप्रमाणे राज्याचा मंत्री झाल्यानंतर ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आणि टोटल राज्याची अर्थव्यवस्था लक्षात घेतली आपण तर राज्याची अर्थव्यवस्थाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये व्हेटरनरी सायन्सचा 7% शेअर ऑफ द त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा शेअर हा 7% आहे आपल्या अॅन्युअल हजबंडीचा. तो आपल्याला पुढे कसा अजून जास्त मिळू शकतो त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी एक लक्ष घालावं. मी
मनापासून आभारी शुभेच्छा देतो आणि ह्या वेटरनरी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपल्याला आपण देशाच्या पातळीवर अत्यंत चांगल्या प्रकारे नावलेखित करणारे विद्यार्थी आणि त्या ठिकाणी असलेले सायंटिस्ट निर्माण होतील असं पूर्ण खात्री बाळगून आपल्या शब्दाला विराम देतो. जय हिंद महाराष्ट्र. विद्यापीठाचे कुलसचिव माननीय प्रतिकुलपती महोदय श्री सुनीलजी केदार यांना पदवीदान समारंभाचा समारोप करण्याची विनंती करते. माननीय प्रतिकुलपती महोदय श्री सुनीलजी चतुपाल केदार पदवीदान समारंभ समाप्त झाल्याचं घोषित करावे अशी मी आपणास विनंती करतो. पदवीदान समारंभ समाप्त झाल्याचं मी घोषित करतो. सर्व सभाजण राष्ट्रगीताकरिता उभे राहतील. दीक्षांत मिरवणूक सभागृहाबाहेर जाईपर्यंत सर्व उपस्थित आपल्या जागेवर उभे राहतील. तिकडे आवाज नाही गेला पाहिजे. सगळ्यांची जेवणाची व्यवस्था बॅडमिंटन कोर्टमध्ये केलेली आहे. स्टेजवर जाऊन घ्यायची इच्छा असते ना फोटो. लाईट लावून द्या. थँक्यू व्हेरी मच. आम्ही निघतो लगेच घेऊन चालले पिशवी. हा ठीक आहे. फोटो बिटो तिथं आहे का? ज्या कोणाला मंत्री महोदयांसोबत फोटो काढायला असतील त्यांनी कृपया स्टेजवर यावं. जेवढे मेडलिस्ट आहेत ते त्यांनी कृपया स्टेजवर यावं. पीएचडी ग्रॅज्युएट्स व पदवीधारक कृपया मंचावर
तर समोर येतो. समोर की मागे आहे समोर. पहिले पीएचडी वाले आहे. सिर्फ कैमरा संभाल के बाकी सब कुछ चलता है. या लागा पटकन लागा. आम्ही तुमचा घेतो मॅच वीस घेतो. एम सिरीजचे कुठे गेले? काय लावले रे?